तर नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी स्कॅल्प ट्रेडरवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. तर ही स्ट्रॅटेजी कशी वर्क करते ही बेसिकली आपण बँक निफ्टीमध्ये वापरणार. आणि हा इंडिकेटर कोणता आहे तुम्ही व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगतोच कोणता आहे, पण हा ॲक्च्युली वर्क कसा करतो ते तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. हा जो टाइम फ्रेम आहे तो आपल्याला टाइम फ्रेम घ्यायचा आहे 15 मिनिट्सचा. ठीक आहे, कारण 15 मिनिट्समध्ये हा थोडासा ॲक्युरेसी ह्याची थोडीशी जास्त आहे. ठीक आहे, तसं तुम्ही टेस्टिंग जर बॅक टेस्ट करायचं असेल तर 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये पण बॅक टेस्ट करून बघा, काही इशू नाही आहे. तर सर्वप्रथम जाऊया आपण स्क्रीनवरती. तर हा ट्रेडिंग व्ह्यूमध्ये हा इंडिकेटर आहे. आपला नॉर्मली ब्रोकर्स जे अकाउंट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला हा इंडिकेटर भेटणार नाही. एकच इंडिकेटर वापरायचा आहे आणि नॉर्मल सेटिंग आहे, ते मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगतोच. सपोज आपण आता कालचंच एक्झाम्पल बघूया. 1 तारखेचं मार्केट ज्यावेळेस ओपन झालं तर बघू शकता ही जी ब्लू कलरची लाईन आहे, या ब्लू कलरच्या लाईनमध्ये ग्रीन कॅन्डलने त्याच्यावरती ओपन झाली, बरोबर. क्रॉसओव्हर करायला पाहिजे किंवा त्याच्यावरती ओपन झाली पाहिजे. ही 15 मिनिटची कॅन्डल ओपन झाली. नेक्स्ट कॅन्डलला जर तुम्ही एंट्री मारली असती तर तुमचा टार्गेट हे 1:2 ठेवा तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार, तर 300 ते 400 पॉईंट तुम्हाला इझिली कॅप्चर झाले असते. ही शार्प मुवमेंट होती. तुम्हाला स्ट्राईक प्राइसमध्ये 150-200 पॉईंट इझिली भेटले असते. हे एका दिवसाचं आहे. काल मार्केट चांगलं होतं म्हणून मी कालचा एक्झाम्पल देतो असं नाहीये. आपण 2-3 एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, तर हा 28 तारखेचा एक्झाम्पल आहे. 28 तारखेचं जर एक्झाम्पल बघितलं, तुमची एंट्री जरी 46,200 वरती जरी भेटली असती, इथे जरी तुम्ही एंट्री मारली असती तर बघू शकता ही मुवमेंट छोटी नाहीये, 281 पॉईंटची. म्हणजे तुम्ही अप्रॉक्सिमेटली 100 पॉईंट जरी कॅप्चर केले तरी तुमचं टार्गेट अचीव्ह झालं. ठीक आहे, थोडी स्क्रीन मी झूम आउट करतो त्यामुळे तुम्हाला पिक्चर थोडीशी क्लिअर होईल. इथे एक आपला ट्रेड बघतोय, बघू शकता ग्रीन कॅन्डलने 1:30 वाजता वरती क्रॉसओव्हर केलं. लाईनचा ब्लू कलर पण रेडवरनं ब्लू झाला. तुम्ही इथे ट्रेड इनिशिएट केला, या इथे ट्रेड इनिशिएट केला. सेम कॅन्डलला तुम्हाला 170-180 पॉईंट भेटले. आणि जरी तुम्हाला 2-3 कॅन्डल थांबला म्हणजे जवळजवळ एक 30 मिनिट्स किंवा 1 तास, तर बघू शकता आरामात तुम्हाला 245 पॉईंट बँक निफ्टीचे, म्हणजे तुम्ही ॲट द मनी किंवा इन द मनीचा जर कॉल घेतला तर 100-125 पॉईंट तुम्हाला इझिली कॅप्चर झाले. तर तुम्ही बॅक टेस्ट करून बघा. तर इथे बघा पी साईडचा एक तुम्हाला सेटअप भेटलेला आहे, हा वाला. इथे रेड कॅन्डल आहे, ही रेड कॅन्डलने ब्लू लाईनला क्रॉस केला. नेक्स्ट कॅन्डलला बघू शकता ब्लू कलरची जी लाईन आहे तिचा कलर चेंज झाला आणि ती रेड कलर झाली. सरळ तुम्ही ते ॲट द मनी किंवा इन द मनीचा कॉल घेतला असता आणि हा तुमचा फॉल बघू शकता. 650 ते 700 पॉईंटचा फॉल तुम्हाला, सॉरी हा 500 ते 550 पॉईंटचा इझिली फॉल तुम्हाला इथे बघायला भेटलाय. सेम लाईक 20 तारखेला, 20 फेब्रुवारीला पहिली रेड कलरची लाईन होती. रेड कलरची लाईन असल्यामुळे बघू शकता स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने म्हणजे ग्रीन कॅन्डलने ब्रेकआउट दिला. त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला तुम्हाला ट्रेड इनिशिएट करायचा आहे. इथे जर तुम्ही ट्रेड इनिशिएट केला असता, एका कॅन्डलमध्येच तुमचा टार्गेट अचीव्ह झाला असता आणि तुम्ही ट्रेडमधून एक्झिट मारली असती. तुम्हाला दिवसभर होल्ड करायची पण गरज नाहीये. तर हाच होता सेटअप. ऍक्च्युली हा कसा वर्क करतोय तुम्हाला सांगितलं. तर इंडिकेटर कोणता आहे ते मी तुम्हाला सांगतो. इंडिकेटरचं नाव आहे हाफ ट्रेंड. ह्यामध्ये काय नाहीये, फक्त हाफ ट्रेंड ठेवायचा आहे. हा जो कलर तुम्हाला जो लाईनचा कलर पाहिजे तो, बाकी एटीआर हाय लो हे सर्व तुम्हाला डिसिलेक्ट करायचं आहे, काहीच ठेवायचं नाहीये आणि जस्ट सेटिंग ओके करायची. ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचा टाइम फ्रेम आपल्याला भरपूर इम्पॉर्टंट आहे. 15 मिनिट हा टाइम फ्रेम तुम्हाला ठेवायचा आहे. 5 मिनिटमध्ये तुम्हाला भरपूर नॉईज भेटेल आणि भरपूर तुम्हाला असे इंडिकेशन्स भेटतील जे की तुमचे स्टॉप लॉस हिट होईल किंवा प्रॉपरली वर्क करणार नाहीये. तर हाच होता व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील ते पण मला कमेंटमध्ये द्वारे कळवा. थँक्यू.